अजित पवार भाजप सोबत आले असले तरी देखील त्यांच्यात आणि भाजपात सारं काही आलबेल आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मुस्लिम आरक्षण असो वा जय श्रीरामाच्या घोषणा असो, या मुद्द्यावर अजित पवार आणि भाजपा यांच्यात एकमत असल्याचं दिसत नाहीये। दुसरीकडे अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा भाजपला आवडत नसल्याचं सांगण्यात येत आहे। अजित पवार भाजप सोबत जाऊन पस्तावेल का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। पाहूयात। अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही। अजित पवार गट आणि भाजपात सारं काही आलबेला आहे का? मुस्लिम आरक्षण, हिंदुत्वांसारख्या कळीच्या मुद्द्यांवर भाजपा अजित दादांमध्ये फारकत। मराठा आरक्षण आंदोलन, अमित शहांचा दौरा यापासून अजित पवार अंतर राखून। अजित पवार गटाचे मंत्रीही संभ्रमात। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची कांद्याच्या मुद्द्यावरच्या दिल्ली बैठकीला दांडी। अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेला भाजपातून होतोय विरोध। भाजपासोबत जाऊन अजित पवार पस्तावत आहेत का? लालबागच्या राजाच्या चरणी अजित पवार पुत्र पार्थ यांच्यासह गेल्यानंतर राजाच्या चरणी अजितदादा समर्थकांना लिहिलेली चिठ्ठी चर्चेचा विषय ठरली आहे। अजित पवार लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे असं साकडंच या समर्थकानं लालबागच्या राजाला घातलं आणि त्यावरून राजकारण तापलं नसतं तर नवलच। अजित पवार महायुतीत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाल्यापासून ते मुख्यमंत्री होणार ही चर्चा जोरदार रंगलीये। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वारंवार याबाबत स्पष्टीकरण देऊनही ही चर्चा सुरूच आहे। अजित पवार गटाच्या नेते कार्यकर्त्यांकडूनच याबाबतची विधानं होत आहेत। लालबागच्या मंडपातल्या चिठ्ठीनंतर फडणवीसांचे विश्वासू मानले जाणारे मोहित कंबोज यांनी केलेलं ट्विट देखील आता चर्चेत राहिलं आहे। मोहित कंबोज यांचं ट्विट, मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदारांची गरज। हे ट्विट त्यांनी डिलीट केलं असलं तरी भाजपाचा अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेला असलेला विरोध स्पष्ट झालाच। यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनीही अजित पवारांना उपमुख्यमंत्री मानत असल्याचं सांगत टीका केली होती। भाजपा आमदार नितेश राणे यांनीही पडळकरांच्या वक्तव्याचं एकार्थी समर्थन करत संजय राऊत बोलत असताना त्यावेळी गप्प का बसत होतात असा सवाल विचारला होता। बघा, अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही। हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे। आम्ही अशा लोकांना मानत नाही आणि त्यामुळं मी त्यांना पत्र द्यायचा काही विषयच नाही, कारण ते नेहमी आमच्या विरोधातले आहेत। ते कुठं जरी आले, आमच्या बरोबर आले तर त्यांची काही भूमिका बदलल अशी परिस्थिती नाही। त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची मला काही गरज वाटत नाही। तर दुसरीकडे अजित पवारही सत्तेत उपमुख्यमंत्रीपदी असले तरी कळीच्या मुद्द्यांवर आणि महत्त्वाच्या प्रसंगी अजितदादा आणि त्यांचे मंत्री पिक्चरमध्येच नसतात असं दिसतंय। तर भाजपासाठी अडचणीच्या असलेल्या मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवार प्रयत्नशील असल्याचं दिसतंय। अजित पवार आणि भाजपात आलबेल आहे का? अजित पवार सरकारमध्ये कुरघोडी करत बैठका घेत असल्याचं स्पष्ट। मुस्लिम आरक्षणाबाबत बैठक घेऊन आरक्षणासाठी पूरक भूमिका घेतल्याची चर्चा। अमित शहा यांच्या मुंबईतील गणेश दर्शन दौऱ्यावेळी अजित पवारांची दांडी। साताऱ्यात पुसे सावळीच्या दंगलग्रस्त भागात दौरा, जय श्रीरामच्या घोषणेस दिला नकार। मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यापासून अजित पवार अंतर राखून। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवताना अजित पवारांची अनुपस्थिती खटकणारी। अजित पवार समर्थक मंत्रीही संभ्रमावस्थेत असल्याचा संशय। पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाईवेळी धनंजय मुंडेंची मदतीची भूमिका। कांदा प्रश्नी राज्यातल्या आंदोलनावर दिल्लीतल्या बैठकीला धनंजय मुंडेंची दांडी।
या सगळ्यात अजित पवार गटाकडूनही भाजपा आणि शिंदे गटाला वारंवार कठोर शब्द ऐकावे लागतायत. पडळकरांच्या टीकेनंतर हे अगदीच जवळून पाहायला मिळालं. हे सगळं पाहता सारं काही आलबेलं नसल्याचंच प्रथम दर्शनी दिसतंय. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी, आपल्याला आम्ही नम्रतापूर्वक विनंती करतो की तुमचा पालतू कुत्रा गोप्या हा अवकातीच्या बाहेर भुंकलेला आहे, ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर म्हणून आहे, जो समाजाचा होऊ शकला नाही, जो स्वतः जन्म देणाऱ्या आईचा होऊ शकला नाही, जो सख्या भावाचा होऊ शकला नाही, जो देवाचाही होऊ शकला नाही, अशा वाह्यात गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावं, व्यसन घालावं. नाहीतर याचा उसळता वाळू याला व्यसन घालण्याची क्षमता अजितदादांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. दादांविरुद्ध उभं राहिल्यानंतर बारामतीकरांनी याची लायकी दाखवून दिलेली आहे. पडळकरांचं अजित पवारांबाबतचं वक्तव्य चांगलं झोमणारं होतं. हे वक्तव्य चुकीचं असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले असले तरी पडळकरांवर काही कारवाई झाल्याचं दिसत नाहीये. पडळकर असो वा कंबोज किंवा नितेश राणे यांचे बोलवंते धणी कोण हाही प्रश्न विचारला जातोच आहे. अजित पवारांसारखा मातब्बर नेता केंद्राच्या आदेशानं सत्तेत सहभागी झाल्याचं आणि राज्यातील भाजपा नेतृत्वाला मान्य नाही का असा प्रश्न निर्माण होतोय. अशात पुढे काय घडणार याची चिंता आहेच. आता अजित पवार मुख्यमंत्री असतील का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, तो भाजपच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा नाही. ते आता ह्या 9-10 महिने जे लोकसभेचे राहिले त्या काळात हे अशी चाचपणी करू शकतात की अजित पवारांच्या मदतीनं, त्यांच्या सोबतीनं जो लोकसभेचा गॅप आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना निघाल्यानंतरचा तो गॅप भरून निघतो का, याची एक चाचपणी त्यांची सुरू झालेली. आणि त्यांना जर तसं वाटलं की हे भरून काढतील तर ते त्यांनाही पद देत. हे सगळं पाहता राज्याच्या 2 उपमुख्यमंत्र्यात सुप्त संघर्ष आहे की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरले तर पुढचा मुख्यमंत्री कोण हाही प्रश्न आहेच. यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या 2 नावातच महत्वाची स्पर्धा असल्याचं मानण्यात येतंय. अजित पवारांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होणार नसेल तर ते भाजपात जाऊन काय उपयोग झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात भाजपकडूनच अजित पवारांवर होत असलेली टीका आणि अजित पवार गटाचं वागणं पाहता अजित पवारांना भाजपासोबत जाऊन पस्तावलेले तर नाहीयेत ना असा सवाल उपस्थित होतोय. एकीकडे शरद पवार गटाशी आणि कुटुंबाशी संघर्ष आणि दुसरीकडे महायुतीत शिंदे गट आणि भाजपाशी संघर्ष अशी दुहेरी कोंडी तर अजित पवारांची झाली नाहीये ना. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.